पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. पुण्य केल्याशिवाय सुख प्राप्त होत नाही. आणि पाप जर असेल ऐका, आणि पाप जर असेल तर त्याचा परिणाम दुःखामध्ये भोगावा लागतो. म्हणून आजपर्यंत आपण ज्यांचं दुःख पाहतोय, बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. आजपर्यंत ज्यांच्या प्रपंचातलं, ज्यांच्या कुटुंबातलं, ज्यांच्या संसारातलं आपण जे आतापर्यंत जे आपण दुःख पाहतोय, त्यांच्या कारणाचा, त्यांच्या कर्माचा जर विचार केला तर पाप हे कारण त्याच्या पाठीमागे दिसतं. बघा तुम्ही, सर्वसामान्य माणसाला केलेला कर्माचा भोग भोगावा लागतो. याच्यात काहीच नवल नाही, याच्यात काहीच आश्चर्य नाही. देवाला सुद्धा केलेला कर्माचा भोग भोगावा लागतो. अरे देवालाच काय, तर देवाच्या बापाला सुद्धा केलेल्या कर्माचा भोग चुकत नाही. कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. ऐका, अर्थात कर्म असं आहे, त्याचं फळ भोगावंच लागतं महाराज, भोगावंच लागतं, त्याचं फळ भोगावंच लागतं. आता बघा तुम्ही सांगा, जसं कर्म केलं मग ते आपण असू द्या, हक ना, देव असू द्या, अरे देवच काय, तर देवाचा बापाला सुद्धा केलेल्या कर्माचा भोग चुकत नाही. एक फक्त उदाहरण सांगतो आणि अभंगाच्या दिशेला वळतो. ऐका, ज्या वेळेला सुमंताकडून ऐका रामचंद्र प्रभूचा निरोप दशरथ राजांना समजतो, त्यावेळेला दशरथ राजे समोर त्या भिंतीकडे पाहतायत आणि पाहत असताना रडत आहेत. रडल्यानंतर कौशल्या माता म्हणते की महाराज तुम्ही का रडताय? कौशल्या माता म्हणते तुम्ही का रडताय राजे? त्या ठिकाणी दशरथ राजे म्हणतात की बघ कौशल्य, त्या समोरच्या भिंतीवर एक मला ते चित्र दिसते आणि ते चित्र मला खऱ्या अर्थाने रडवतंय. त्यावेळेला ऐका, कौशल्या माता म्हणते की महाराज कोणतं चित्र दिसतंय की तुम्ही रडतायत? त्यावेळेला राजे म्हणतायत तिलपत राहू बिकल बहु भाती. राजे म्हणतात बघ कौशल्य तो वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या खाली ते दोन आईवडील बसलेले आहेत. ते कोणाचे आईवडील आहेत माहीत आहे? ते श्रावणाचे आईवडील आहेत. त्यांचा तो श्रावण, त्या श्रावणाचे आईवडील अंध आहेत, बिचारे वृद्ध आहेत, म्हणून त्यांचा श्रावण तीर्थयात्रेला घेऊन चाललेला आहे. आणि मग सांगतो ना कौशल्य, त्यांचा तो श्रावण त्या ठिकाणी झारी घेऊन पाण्यासाठी आलेला आहे. तर ते आंब्याचा वृक्ष दिसतो ना, तो त्या वृक्षावर मी बसलेलो आहे. रात्रीची वेळ होती, एखादं सावट येईल, एखादा प्राणी येईल, त्या आवाजाच्या दिशेने मी बाण सोडेल, मग मला शिकार करण्याचं भाग्य प्राप्त होईल. ऐका, त्या ठिकाणी श्रावण झारी घेऊन पाण्यासाठी आलेला आहे. त्या श्रावणानं ती झारी त्या पाण्यामध्ये बुडवलेली आहे आणि त्या झारीचा आवाज आला. कसा आवाज आला माहीत आहे? बुड बुड कमंडलोच्या शब्दी, बुड बुड कमंडलोच्या शब्दी ध्वनी उठली जलसन्निधी, दशरथ केवळ शब्दविधी, बाणविधी बिंदिला. राजे म्हणतात बुडबुड बुडबुड असा आवाज आला. राजे म्हणत होते मला असं वाटलं हातीने आपल्या सोंडेत पाणी घेतलंय आणि तो हाती आपल्या तोंडात सोडतोय, असाच तो आवाज होता. त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला तर ते सावट होता कौशल्य? तो प्राणी होता कौशल्य? नाही कौशल्य, तो श्रावण होता. बघ कौशल्य, मला तो विवळत असताना दिसतोय, आहे की नाही? राजे म्हणताय तो श्रावण अर्धा पाण्यामध्ये आहे, अर्धा पाण्याचा बाहेर आहे. बघ कौशल्य, मला तो विवळत असताना दिसतोय. राजे म्हणतात कौशल्य, त्या श्रावणानं मला शेवटची इच्छा सांगितली की राजे माझे आई वडील अंध आहेत, वृद्ध आहेत, म्हणून त्यांना मी तीर्थयात्रेला घेऊन चाललेलो आहे. माझी एक शेवटची इच्छा आहे, माझ्या आई वडिलांना तुम्ही पाणी घेऊन जावं. पण राजे एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रावण म्हणतोय दशरथ राजांना एक गोष्ट लक्षात ठेवा, माझे आई वडील पाणी पिल्याच्या अगोदर तुम्ही बोलू नका. माझे आई वडील पाणी पिल्याच्या अगोदर तुम्ही जर बोललात ना तर माझे आई वडील प्राणाचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला राजे म्हणतात मी गेलो, जसं जसं माझ्या पायाची चावली येत होती तसं तसं श्रावणाचे आईवडील म्हणत होते आला का रे श्रावणा,
अरे खूप खूप दूर गेला होता का रे? तहान लागली होती रे, म्हणून तुला पाण्यासाठी पाठवलं रे राजा. आला का रे श्रावणा? आला का रे बाळा? आला का रे राजा? असं श्रावणाची आई म्हणत होती. आता राजे म्हणत होते, आता माझ्या पायाची चाऊल थांबली होती. म्हणजे राजे म्हणत होते माझ्या पायाचा आवाज थांबला होता. आणि श्रावणाच्या आईवडिलांना समजलं होतं की समोर श्रावण उभा आहे आणि समोर तो असूनसुद्धा तो आमच्याशी बोलत नाही. त्यावेळेला श्रावणाचे आईवडील म्हणतात की श्रावणा, जोपर्यंत तू आमच्याशी बोलणार नाहीस तोपर्यंत आम्ही पाण्याचा घोटसुद्धा घेणार नाहीत. म्हणून मी सांगेन ऐका, घरामध्ये कोणाशीही अबोला असला तरी चालेल बरं का. ऐका, घरामध्ये कोणाशीही अबोला असला तरी चालेल, पण आईशी कधी अबोला धरायचा नसतोय. आईशी अबोला धरल्याच्या नंतर तुम्ही जर आईशी जर बोलला नाहीत तर आईला किती दुःख होत असते ते आई झाल्याशिवाय कळत नसते महाराज. म्हणून तुम्ही घरामध्ये सगळ्यांशी बोलू नका बरं का. माझं वाक्य कळतंय ना? घरामध्ये तुम्ही सगळ्यांशी बोलू नका, सगळ्यांशी अबोला धरा, पण आईशी कधी बोलल्याशिवाय राहायचं नसते. त्या ठिकाणी राजे म्हणतात मला बोलावं लागलं, मी श्रावण नाही, मी राजा आहे. त्यावेळेला श्रावणाची आई म्हणते तू जर राजा आहेस तर माझा श्रावण कुठे, माझं बाळ कुठे? त्यावेळेला राजांनी त्या श्रावणाचा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला, समजला. त्यावेळेला एकना राजे म्हणतात मला त्यांनी शाप दिला की जा राजा, आम्हाशी दिधले पुत्र दुःख, तुही पावशी पुत्र शोक. आम्हाला जसं आमच्या मुलाच्या वियोगामध्ये पडून मरावं लागतं ना राजा, तसं तुला 4 मुलं असतील पण तुझ्या अंतसमयी एकही नसेल. बाग कौशल्य ते मला ते चित्र दिसतंय. कळले ग कौशल्य, मला कळले. कौशल्य माता म्हणतोय काय कळले? राजे म्हणतात मला कळले. मला असं वाटत होतं रामाच्या वनवासाला भरताची गैरहजेरी आहे. मला असंही वाटत होतं रामाच्या वनवासाला मंतरेची सल्ला आहे. मला असंही वाटत होतं रामाच्या वनवासाला कैकेयीचे वचन आहे. पण कळले मला रामाच्या वनवासाला मंतरेची सल्ला नाही, रामाच्या वनवासाला भरताची गैरहजेरी नाही, कैकेयीचे वचनसुद्धा नाही. तर रामाच्या वनवासाला कारण मी केलेलं वाईट कर्म आहे, मी केलेलं वाईट पाप आहे. अर्थात एखादं कर्म जर आपल्याकडून जर घडलं जर असेल, एखादं वाईट कर्म वाईट काम आपल्याकडून जर घडलं जर असेल तर त्याचा परिणाम देवाला सुद्धा काय तर देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. वा किशोर महाराज बोला काय? संचिताचा भोग, वा किशोर महाराज. क्रियामान संचिताचा भोग, क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. भोगिल्याची भोग न तुटे, भोगिल्याची भोग न तुटे, ज्या जैसी कल्पना त्या तशी भावना, ज्या जैसी कल्पना त्या तशी भावना, ज्या जैशी कल्पना ज्या जैशी भावना, ज्या जैसी कल्पना ज्या जैसी भावना. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. हे ना, जसं कर्म केलं तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावं लागेल. पुढचा विचार आपण असा करणार आहोत, परिणामी जे दुःख रूप आहे बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. परिणामी जे दुःख रूप आहे तर ते करायचं नाही, तर ते करायचं नाही. एखाद्या गोष्टीपासून आपल्या प्रपंचामध्ये आपल्या जीवनामध्ये दुःख जर येत असेल तर ती गोष्ट करायची नाही. आणि परिणामी जे सुखरूप आहे ना, सुखरूप, तर ते केल्याशिवाय राहायचं नसते. म्हणून महाराज म्हणतात ऐसे का हो न करा काही,
पुढे नाही नाश जा विश्वांबरा शरणागत भूत जात बंधोनी. कर्माचं फळ जर निश्चित असेल आणि वाईट कर्माचं फळ जर वाईट असेल तर माणसानं वाईट कर्म करणं टाळणं हे महत्त्वाचं आहे. चांगल्या कर्माचं फळ जर चांगलं असेल तर ऐका, तर माणसानं चांगलं कर्म करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. पुढच्या कर्माचा विचार न करता जो आपण कार्य करतोय, पुढच्या कार्याचा विचार न करता जो आपण कर्म करतोय ऐका, तर त्याच्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहत नसतंय. कथा, कीर्तन, रामायण, प्रवचन, भजन हे कशासाठी ऐकायचे असतात आता ऐका, तर आपलं धीरे धीरे कर्म सुधारण्यासाठी ऐकायचे असतात. धीरे धीरे आपल्या अंतःकरणाची शुद्धी होण्यासाठी ऐकायचे असतात. अंतःकरणाची शुद्धी जर कथा, कीर्तन, रामायण ऐकून जर होत नसेल तर मी असं म्हणेल ती फार मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे आपली, आहे की नाही. बदललं पाहिजे, आपण बदललं पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या, बदललं पाहिजे, आपण बदललं पाहिजे. रात्री झोपताना आपण असा विचार केला पाहिजे की दिवसभर आपल्या हातातून काय वाईट कर्म घडले, आणि घडलं जर असेल तर त्याचा त्याग सुद्धा करणं महत्त्वाचं आहे. माणूसच आहोत आपण, घडेल आपल्या जीवनामध्ये काही वाईट कर्म, आहे की ना. माणूस हा चुकीचाच पुतळा असतो, आहे की ना. आपल्या हातातून वाईट चुका होतच असतात, पण माणसानं वाईट कर्माचा त्याग केला पाहिजे. आपण जर पशु जर असाल, बरं का, माझं वाक्य कळतंय ना, आपण जर पशु जर असाल तर ती आपल्यावर जबाबदारी नसेल, पण माणसावर नक्कीच जबाबदारी असेल. म्हणून माणसानं त्या वाईट कर्माचा त्याग केला पाहिजे, कारण त्याचा परिणाम दुःख आहे. मग आपल्या जीवनामध्ये दुःख यावं का जावं असं वाटतं? मग आपल्या जीवनामध्ये दुःख जावं आणि सुख यावं असं जर वाटत असेल तर नाथबाबांसारख्या संत महात्म्यांच्या विचारांची गरज आहे. आणि ते नाथबाबा आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन करतात, तर आपल्याला नामचिंतन करायला सांगतात. तर ते नामचिंतन कसं केलं पाहिजे? आवडीने भावे हरी नाम घेसी, टाळ टाळ हा. आवडीने भावे हरी नाम घे. वा किशोर महाराज वा. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची, तुझी चिंता त्याची सर्व आहे. हरिमुखी गाता हर वा, वा. परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. हरिमुखी गाता हर पलिटेता, हरिमुखी गाता हर परिचिता. वा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये शांती ब्रह्म नाथबाबा प्रतिपादन करतायत की त्या देवाचं चिंतन कसं करायचं. आवडीने भावे, आवड आणि भाव या दोन शब्दाखाली अंडरलाईन करून घ्या. देवाचं चिंतन करत असताना या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, बरोबर आहे की नाही. देवाचं भजन करत असताना पहिली गोष्ट आवड असली पाहिजे, बरोबर आहे की नाही. पहिली गोष्ट आवड असली पाहिजे, पण आवडीपोटी केलेल्या चिंतनामध्ये भावसुद्धा असला पाहिजे, बरोबर आहे की नाही. भावसुद्धा असला पाहिजे. आता मला तुम्ही सांगा, काही लोकांना आवड असते तर काही लोकांना सवड नसते, बरोबर आहे की नाही. काही लोकांना सवड असते तर आवड नसते. आता तुम्ही मला सांगा,
काही काही लोकांना कीर्तनाला यावं वाटतं, बरोबर आहे की ना महाराज? काही काही लोकांना कीर्तनाला या ठिकाणी यावं वाटतं, पण कामातून सवड भेटत नाही, बरोबर आहे की नाही? काही काही लोकांना आहे सवड पण भरपूर असते, आहे की नाही? इकडे तिकडे उगाच गप्पा मारत बसतात, याच्या त्याच्या कुचानिंदा करत बसतात, आहे की नाही? वेळ भरपूर असतो, आहे की नाही? सवड भरपूर असते, पण कीर्तनाची, भजनाची, देवाच्या नामचिंतनाची, देवाच्या पूजेची आवड नसते. पण ऐका, आहे की नाही? आपल्या परमार्थामध्ये ऐका, आपल्या परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आवड असली पाहिजे. म्हणून नाथबाबांनी शब्द वापरला, आवडीने. पुढे ऐका भावी, है की ना? देवाचं चिंतन करत असताना, है की ना? देवाचं नामचिंतन करत असताना, देवाची भक्ती करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. देवाचं भजन करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये भाव जर नसेल तर तो देव आपल्याला पावणार नाही. देवाचं भजन करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये है की नाही भाव असला पाहिजे. देवा कारण भाव तस्मात करण भवत द्यावे न लगे पारस वीत जबन लगे फारस मीत झाले एक चित्त तरी बहुत झाले कचित परिभूत एवढ्यासाठी नका करू वाताहात गा एवढ्यासाठी नका करू वाताहात गा एवढ्यासाठी नका वाताहात गा एवढ्यासाठी नका करू वाताहात गा देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे बित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. है की ना? देवाची भक्ती करत असताना, देवाचं नामचिंतन करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. आपल्याला पंढरपूरला जायची गरज नाही, है की नाही? आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायची गरज नाही, आपल्याला चारधाम यात्रा करायची गरज नाही, है की नाही? देवाच्या ठिकाणी भाव ठेवा, है की नाही? देवाकडे जायची गरज नाही, तो देवच आपल्या घरी येतो. त्याच्यासाठी हरिपाठात प्रमाणे सुखी येतो घरा नारायण. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ बाबा. त्या देवाची भक्ती करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. म्हणून नाथबाबा प्रतिपादन करतात, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझे चिंता त्याची सर्वाही. केलं रे केलं त्याचं भजन, केलं रे केलं त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन, तर तुझे चिंता त्याशी सर्व आहे. आपली सर्व चिंता तो पाहतो. आपल्याला कोण्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, दुःख करायचं नाही, खेद करायचा नाही. तेच नाथबाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा 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 पती लक्ष्मीचा जाणत पती लक्ष्मीचा जाणत पती लक्ष्मीचा जाणत पती लक्ष्मीचा जाणत हरिमुखे गाता हरपली चिंता ओ हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता ओ हरिमुखी गाता हरपली चिंता दे दे विठोबा रखो माई. टाळे टाळे
कुमाई दे विठोबा रखुमाई दे विठोबा रखुमाई दे विठोबा रखुमाई दे विठोबा दे विठोबा रखुमाई दे विठोबा रखुमाई कुंडली कबरदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय दे विठोबा रखुमाई दे विठोबा रखुमाई अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये शांती ब्रह्मनाथ बाबा प्रतिपादन करतायत. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आपण कोणत्या गोष्टीचं दुःख करायचं नाही, खेद करायचा नाही. का? पती लक्ष्मीचा जाणतसे, तो लक्ष्मीचा पती सर्व जाणतो, त्याला काहीच सांगायची गरज नाही. मला काय असते बघा, एखाद्या वेळेला प्रपंचामध्ये एक ना आपल्या संसारामध्ये प्रपंचामध्ये काम करत असताना किंवा एखाद्या व्यवसाय एखादं काम एक ना प्रपंचामध्ये एखादं काम करत असताना एखादा व्यवसाय करत असताना एखादं काम करत असताना आपण ते काम तन मन धनानं आपण करतो. बरोबर आहे की ना? तन मन धनानं आपण करतो, पण आपल्याला तेवढं त्याचं बेनिफिट आपल्याला तेवढं भेटत नाही, त्याचं आपल्याला तेवढं फळ भेटत नाही. म्हणून आपण काय करतो? नाराज होतो. बरोबर आहे की ना महाराज? आपण नाराज होतो, दुःखी होतो आणि खेद करतो. बरोबर आहे की नाही? करतो की नाही? पण नाथबाबा सांगतात की बाबा रे, आपण खेदच करायचा नाही, आहे की नाही? खेदच करायचा नाही. का? तर आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे चाले ना. जे देवाच्या मनात येईल का तेच विश्वास घडेल महाराज, आहे की ना? काय घडतं आपल्या मनानं सांगा ना, आपल्या मनानं काय घडतं? आणि मला तुम्ही सांगा, आपल्या मनानं सगळ्या गोष्टी जर घडत जर असत्या तर इथं आलेल्यापैकी एखादा आमदार झाला असता का नाही? हां, आपल्या मनानं महाराज, बरोबर आहे की नाही? आपल्या मनानं काही गोष्टी जर घडत जर असत्या तर इथं आलेल्यापैकी आहे की ना अक्षय महाराज, आहे की ना अक्षय महाराज, इथं आलेल्यापैकी एखादा खासदार झाला असता. बरोबर आहे की नाही? मला सुद्धा वाटतं ना महाराज, हां एखादा अधिकारी व्हावं. बरोबर आहे की नाही? पण नाही, आहे की ना? आपल्या काहीच हातात नाही, आपल्या काहीच मनावर नाही, आहे की नाही? सगळं देवाच्या हातात आहे की नाही? गंमत सांगतो ऐका, आजपर्यंत आपल्या मनानं आपण वागत आलो, पण घडलं त्या देवाच्या मनाप्रमाणे, आहे की नाही? बघा, आपल्या मनाप्रमाणे घडावं असं आपल्याला जर वाटत जर असेल तर त्या देवाला आवडेल असं आपण वागलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्या देवाला आवडेल असं आपण वागलं का आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नाही महाराज. देवाला आवडेल असं आपण वागा, आपल्या मनाप्रमाणे विश्व चालल्याशिवाय राहणार नाही. पण ऐका, आपण देवाला आवडेल असं आपण वागत नाहीत, म्हणून आपल्या मनासारखं काही घडत नाही, आहे ना? म्हणून नाथबाबांना मानावं लागतं, रे बाबा, जे काही आपल्या जीवनामध्ये घडेल त्या पांडुरंगाच्या कृपेने घडेल महाराज. आता मला तुम्ही सांगा, आपण जर आता कीर्तन झाल्यानंतर जर झोपलोत संध्याकाळी 10-11 वाजता रात्री जर आपण जर झोपलोत तर सकाळी उठवायची ताकद कोणाची? आता प्रमाण देऊ नका, आपल्याला वेळ कमी आहे की नाही? सकाळी उठवायची ताकद कोणाची? सत्ता कोणाची? त्या देवाची ना बरं. बरोबर आहे की नाही? कोण म्हणला अलाराम लावल्या उठतो, कोंबडा वरडल्या उठतो, कशाचा अलाराम आणि कशाचा कोंबडा हो? हां, काय कायच्या अलाराम वाजून बॅटऱ्या लो झाल्या, लो झाल्या, काय कायच्या बॅटऱ्या फुटून गेला, मग कुठं गेला तुमचा अलाराम? काय कायचे कोंबडे वरडून मेले तरीही हा कोंबडा गोधडीतून उठत नाही. मग मला सांगा, उठवायचं कोणाच्या हातात आहे? जवळचं बोलवलेलं आमचं बोलत नाही. चाले हे शरीर कोणाचे सत्ते आणि कोण बोलवी तो हरिवी ना. हे शरीर ज्याच्या सत्तेने चालतं त्याला देव म्हणतात महाराज, आहे की नाही? आता मला तुम्ही सांगा, काय झालं माहिती आहे का?
एकदा मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनात मी सांगत होतो, हे प्रमाण आलं कीर्तनात, चाले हे शरीर कोणाचे असते आणि कोण बोललो बी तो हरविनं. एक जण उठलं आणि म्हणलं महाराज तसं नाही. म्हणलं कसं आहे ते? म्हणलं चाले हे शरीर ह्या पायाचे असते आणि कोण बोलावी तर तोंडावी ना. मला अजिबात नाही, पायाच्या सत्तेनं शरीर चालत नाही. या पायाला सुद्धा चालवायची ताकद त्या देवाची आहे महाराज, त्या देवाचे. मला तुम्ही सांगा, हे शरीर जर ह्या पायाच्या सत्तेने जर चाललं जर असतं, चाललं जर असतं तर असं घडलं असतं का नाही? समजा एखादा बम माणूस मेला, आमच्या जिल्ह्यातला मोठा माणूस आहे बरं का, एखादा बम माणूस मेला आणि त्याला उचलण्यासाठी असे 4 अगरबत्ती छाप असे खांदेकरी आले आणि उचलायला लागले, कोण उचलायला लागले. ते मेलेलं कधी म्हणलं का थांबा खांदेकरांनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही डांबरी रोडनं या, आम्ही आतमधून येड्या बाबळीतून चालत येतो, असं कधी म्हणलं का? मग मला सांगा, हे शरीर जर पायाच्या सत्तेने जर चाललं जर असतं तर मेलेले माणसं सरणावर उठून आले असते ना महाराज. ऐका ना, मग ऐका, हे सर्व करता करविता तो भगवान परमात्मा आहे म्हणून आहे का ना, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. आहे का ना, मग का होणार बाबा, आम्ही कोणत्या गोष्टीचा दुःख करणार नाहीत, खेद करणार नाहीत. पण आमच्या जीवनाचं कसं होणार तेच नाथ बाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. सकळ जीवनचा करीतो टाळे सकळ जीवनचा करीतो संभाळ, सकळ जीवनचा करीतो संभाळ, सकळ जीवनचा करीतो संभाळ. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझी मोकली ताईसे नाही, तुझं मोकलीता ऐसे नाही, तुझी मोकली ताईसे नाही, तुझा मोकलीला ऐसे नाही, हरिमुखी गाता परिचता, हरिमुखी गाता, हर परिचता, हरिमुख गाता, हर परिचता, हरिमुख गाता, हर परिचता. हरिमुखे गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता, हर परिचता, हरिमुखी गाता, हर परिचता. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये शांती ब्रह्मनाथ बाबा प्रतिपादन करतायत. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तोच मोकलील ऐशे नाही. नाथ बाबा सांगतायत सगळ्या जगाचा, या विश्वाचा तो सांभाळ करणार आहे, तुला तो सोडणार नाही, तर तुला जवळ करेल. आहे का नाही, जवळ करेल. आणि 4थ्या चरणामध्ये नाथ बाबा सांगतात की बाबा रे, आहे का नाही, आपण कसं जगलं पाहिजे, जीवन जगत असताना मानव जीवनामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, तर तेच नाथ बाबा 4थ्या चरणात सांगतात. गजरी आहे तैच्या परी राहे, गजरी आहे तैच्या परी राहे, गजरी आहे तैच्या परी राहे. त्याची स्थिती आहे तैसा परी टाळे शाबास, टाळे. हो त्याची स्थिती आहे तैसा
अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये शांती ब्रह्मनाथ बाबा प्रतिपादन करत आहेत. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कबतूक पाहे संचिताचे बस. तुम्ही ज्या स्थितीमध्ये असाल त्या स्थितीमध्ये तुम्ही राहा बस. बाकी अपेक्षा जीवनात करूच नका. है की नाही? जीवनभर आपण कमवतो, बरोबर आहे की नाही बाबा? पण जेवढं आपण जीवनभर कमवलं तेवढा आपल्याला आनंद मिळाला. असे तुम्हाला मी कितीतरी लोक तुम्हाला मी दाखवतो, जीवनभर राब 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 राबतात आणि ऐन खाय पेशी दिवस आले लगेच त्यांना काळ घेऊन जातो, बरोबर आहे की नाही महाराज? त्याच्यामध्ये देवाची चुकी अजिबात नाही. देव प्रत्येकाला प्रत्येकाच्या पोटापुरतं देतो, पण आपल्याला अपेक्षा पलीकडचे पोटाच्या पलीकडं आपण कमवून ठेवतो, बरोबर आहे की नाही? तुम्हाला सांगतो, एक म्हातारं पार मारायला टेकलं होतं, एक म्हातारं मारायला टेकलं होतं. 8 दिवसातच मारणारच होतं, 8 दिवसात. पण ते सारखं डोकं खाजवायचं. आणि ते म्हातारं तुम्हाला सांगतो एवढं श्रीमंत होतं, एवढं श्रीमंत होतं, अहो 8 पिढ्या एका जागेवर बसून खात्यान, एवढं म्हातारं श्रीमंत होतं ते. आणि सारखं डोकं खाजवायचे ते. एके दिवशी त्याला एक जण भेटलं, म्हणलं बाबा जरा टेन्शनमध्ये दिसतात. म्हातारं म्हणलं हो जरा टेन्शनमध्येच आहे. तर ते म्हणलं कशाचं टेन्शन आहे? म्हातारं म्हणतो माझ्या 9व्या पिढीचं कसं होईल? 9व्या? अहो 8 पिढ्या एका जाग्यावर बसून खात्यान ना, पुन्हा 9व्या पिढीचं कसं होईल? तुम्हाला सांगतो लोकाला अपेक्षा सुटत नाहीत. जीवनभर लोक राब 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 राबतात आणि ऐन खाय पेचे दिवस आले की त्यांना काळ घेऊन जातो. बघा परिस्थिती कशी होते. शेवटचा दृष्टांत सांगतो बघा. आपण जीवनभर राब 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 राबतो आणि ऐन खाय पेचे दिवस आले की आपल्याला काळ घेऊन जातो. बघा परिस्थिती कशी होते. एका शेतकऱ्याला कशातच परवडाना, सगळं करून बघितलं. कांदे केले बाबा, नासून गेले, सोयाबीन केली, पावसानं वाहून गेली, है ना, कापूस केला, बोंडाळी झाली, भाव नाही, सगळं करून बघितलं, सगळं फेल. मग त्या शेतकऱ्यानं तुम्हाला सांगतो काय केलं माहिती आहे का? 10-20 एकरमध्ये सगळं गाजरच पेरले. अहो 10-20 एकरमध्ये सगळं गाजरत, आणि त्याचे गाजरं एवढे आले तुम्हाला सांगतो सगळ्या सर्कलमध्ये त्याचेच गाजरं, एवढे गाजरं आले तुम्हाला सांगतो. अनिकेत महाराज, किशोर महाराज बरं का, असे गाजरं आले त्याचे सगळ्या परिसरात. ते लोक अक्षय महाराज बरं का, तळेकर महाराज, त्या सगळ्या परिसरात त्या पट्ट्याचेच गाजरं. आणि परिसरातून सगळे लोक त्याचे गाजरं बघायला यायचे. आणि लोक गाजरं बघायला आले की ते फुगायचं, हां पाठीतले गाजरं आले, आहे की नाही, पाठीतले गाजरं आले, पाठीतले गाजरं आले, पाठीतले गाजरं आले, पाठीचे गाजरं भावा जाणार, है ना, भावी तवा देईल, भावेन तवा देईल. तुम्हाला सांगतो त्यानं सगळे गाजरं बाबा एके दिवशी काढले आणि त्या खोली टाकले. आणि ते काय म्हणलं माहिती आहे का? भावेन तवा देईल, भावेन तवा देईल गाजराला. अरे एक जण मला अरे वले तर भाव आहे देऊन टाक. ते मला हा भावेन तवा, ते मला फळ मला वय मला बाजूला. तर मला सांगतो सगळे गाजरं त्यानं एके दिवशी काढले आणि त्या खोलीमध्ये टाकले. आणि त्या खोलीमध्ये एक उंदीर मामा होता. आणि त्या उंदीर मामानं त्या गाजराकडं पाहितलं आणि उंदीर मामा म्हणला बाबू, म्हणला गाजरो, ज्या गाजरासाठी आपण इकडं दिवस रात्रंदिवस फिरतो ते गाजरा आपल्या घरी सुख येतो घरा नारायण, आहे का? सुखान आपल्या घरी आले म्हणला. आता काय करू म्हणला, 2-4 गाजरं आपल्या बिळामध्ये नेऊन ठेवू म्हणला, म्हणजे आपलं 2-4 दिवसाचं भागून जातंय. तुम्हाला सांगतो ऐका, ते उंदीर मामा महाराज सकाळपासून गाजरं व्हायला लागलं. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10, 11, 12 वाजले तरी ते उंदीर मामा गाजरत होतं. हाय गाजरच वाहत होतं. ते उंदराची बायको म्हणले, चितुंद्रीन माहिती ना तुम्हाला, उंदराची बायको म्हणा, उंदराची बायको चितुंद्री म्हणली, अहो सकाळचा नाश्ता केला नाही, सकाळी तोंड धुतलं नाही, चहा घेतला नाही, है ना, बिस्किट पुडा खाल्ला नाही, तोच खाल्ला नाही, न्याहारी केली नाही, दुपारचं जेवण नाही, नाही काहीतरी तोंड हात पाय धुवून चहा तरी घ्यावा. ते मला वय मला बाजूला, तुला काय कळतं का मला? ते मालक आला तर हेही गाजरं जाते ना तेही गाजरं जाते ना, मला वय मला बाजूला. हो ना, तुम्हाला सांगतो 12 वाजल्यापासून उंदीर मामा गाजर व्हायला लागला. 12 वाजले, 1, 2, 3, 4, 5, 6 वाजले तरी उंदीर मामा गाजरच वाहत होतं. आता माझं काय मत आहे महाराज, त्या उंदरानं हातपाय तोंड धुवून चहा घेऊन हरिपाठ तरी घ्यायला पाहिजे.
बरोबर आहे की नाही? हरिपाठ घ्यायला पाहिजे. पण उंदरा हरिपाठ घेत नाहीत, आहे का नाही? मी उंदराचं सांगतो, उंदराचं सांगतो तुम्हाला, सांगतो शेवटचे 2 गाजर राहिले, शेवटचे 2 गाजर राहिले. उंदराची बायको म्हणले, तुम्हाला काय कळतं का? एवढ्या गाजराचं आपलं काय करायचंय? तुम्ही गाता माराता का काय? एवढं का आपल्या मड्यावर बांधून न्यायचं का काय? एवढ्या गाजराचं काय करायचंय? एकुलते एकच पोरगा आपला, एवढ्या गाजरात आपला काय करायचंय? उंदरी मामा म्हणला, होय म्हणला, बाजूला म्हणला, तुला काय कळतं का? म्हणला, तुम्हाला सांगतो. उंदीर मामा म्हणला, शेवटचं गाजर वाईन तवाच राहील मला, हे लास्ट शेवटचं गाजर राहिलं. आणि तुम्हाला सांगतो त्या उंदीर मामानं ते गाजर लोटीत 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 त्या बेळापर्यंत आणलं. आणि त्या उंदीर मामानं ते गाजर त्या बेळात लोटलं. आणि उंदीर आतमध्ये घुसणार तेवढ्या तो बोक्या आला आणि उंदराला घेऊन गेला. तुम्हाला काय वाटलं? मी उंदराचं सांगतोय, अहो तुमचं आमचं सांगतोय. पहा तो उंदीर घेऊन जाय बोका आणि तैसा काळ लोका नेत असे, तसं आपण जीवनभर राब 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 राबतो आणि ऐन खाय पेचे दिवस आले की आपल्याला काळ घेऊन जातो. मग नाथबाबांना म्हणावं लागतं, रे बाबा रे, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कब तू कपाय हे संचिताचे. मग जीवनामध्ये होणारी प्रत्येक घडामोड ज्याच्या त्याच्या पूर्व प्रारब्धानं, ज्याच्या त्याच्या पूर्व संचितानं होत असते. म्हणून आपण कोणत्या गोष्टीचा खेद करायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. मग का होणार बाबा, आमच्या जीवनामध्ये काय दुःख आलं, आमच्या जीवनामध्ये काय प्रारब्ध आड आलं, आमच्या जीवनामध्ये काय भोग जर आला तर त्याला जबाबदार कोण असेल? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, 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 एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा हे नाश झाला, हरी कृपे त्याचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. हरी कृपेचा नाश झाला. आ, 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 हरी कृपे त्याचा नाश झाला, हरिमुखी गाता हर परिचिता, हर परिचिता. अभंगांच्या 5व्या चरणामध्ये, अर्थातच शेवटच्या चरणामध्ये शांती ब्रह्मनाथ बाबा प्रतिपादन करतात. जीवनामध्ये होणारी प्रत्येक घडामोड ज्याच्या त्याच्या पूर्वप्रारब्धानं संचितानं होत असते. मग आपल्या जीवनामध्ये काय भोग जर आडा आला, प्रारब्ध जर आडा आला असेल तर त्याला जबाबदार कोण असेल? तर नाथ बाबा शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्यांचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. जे विठ्ठल जे विठ्ठल, विठ्ठल जय जय आ जे विठ्ठल जे विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले लेले बोले देवा बोले करा क्षमा अपराध महाराज तुम्ही आ
नाही उच्चारिला अधिकार मी आपुला क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा तुकाराम 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु व्यंकट स्वामी महाराज सब संतन की